नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर तुम्हाला आज दाखवणार आहे ब्रेडपासून रेसिपी. अगदी मस्त रेसिपी दाखवणार आहे ब्रेडपासून. तुम्ही नक्कीच पहा. खूप छान लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारी ही आणि 1 चमचा तेलात. तर तुम्ही पहा कशी बनवणार आहे ब्रेडपासून. हेल्दी रेसिपी म्हटलं तरी चालेल. तर पहा आता मी ब्रेडचे हे बाजूचे कडा कापून घेणार आहे संपूर्ण. हे बघा, अशा पद्धतीने सर्व मी त्याच्या किनाऱ्या कापून घेते. हे सर्व आता कापते, झालेलेच आहे. आणि हे ब्रेड आहेत किनाऱ्या आहेत ना, त्या तुम्ही ब्रेड कम बनवू शकता. फ्रीजमध्ये ठेवून द्या. असेच तुम्हाला ब्रेड कम बनवायचे असले एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा डब्यात भरून ठेवून द्यायचे. तुम्हाला लागलं तर मिक्सरला फिरवलं का झालं लगेच. म्हणजे विकत आणायचं नाही आणि हे वाया पण जात नाही आपलं. तर अशा पद्धतीने केलं तर पहा तुम्ही. हे झालेलंच आहे माझे तुकडे करून. हे पहा असे करून घेते आणि हे सर्व आता मी पिशवीत भरून ठेवते एका. मी भरून ठेवते. ब्रेड चे बाजूचं राहिलं ना, ते एक सीलबंद पिशवी आहे त्याच्यात भरून ठेवायचं. मग कधी लागला आपल्याला ब्रेड क्रम तर लगेच मिक्सरला फिरवलं का झाला ब्रेड क्रम तयार. तर इथे ब्रेड घेतलेले आहेत ते पाण्यात टाकलेले आहेत मी पहा. सर्व पाण्यात टाकायचे असे आणि परत असे घ्यायचे आणि पिळून काढायचे. पाणी द्यायचं, संपूर्ण पाणी पिळून काढायचं आपल्याला. पाण्याचा उपयोग नाही त्याचा, फक्त आपल्याला लूज पडलं पाहिजे ते. तर हे सर्व मी घेते. तर सर्व मी पिळून काढलेलं आहे पहा आता. आता हे ठेवून द्यायचं आणि याला सुट्टे करून सुकल्यासारखं करायचं. असं सुट्टे करून ठेवून द्यायचं. हे पहा अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे ना, ते ठेवून द्यायचं आणि दुसरी तयारी करायची आपल्याला. आता इथे बाऊल घेतलेला आहे. मी आता पीठ मळणार आहे. हे याच्यात हे आता रवा घेतलेला आहे आणि याच्यात 2 चमचे दही. तर दही टाकणार आहे 2 चमचे. मग दही आणि रवा आणि हे ब्रेड क्रम, त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकायची आणि मिरचीचे 2-3 तुकडे टाकले ते टाका, नाही तर नाही टाकले चालेल. हे सर्व मिक्स करायचं आपल्याला. मीठ टाकलेलं आहे आणि हे सर्व आता मिक्स करते. आता ब्रेड क्रम पण टाकायचं याच्यात आणि कोथिंबीर टाकायची याच्यात. मग पीठ छान भिजून घ्यायचे. थोडा वेळ बाजूला ठेवते, नंतर मी ब्रेड क्रम आणि कोथिंबीर टाकलेलं सांगते तुम्हाला. तर थोडा वेळ असंच दाबून दोन्ही बाजूला ठेवून देते मी. हे पहा ते छान भिजणार. मग आपली दुसरी तयारी करीतपर्यंत ह्याला असंच ठेवायचं 5 मिनटं, जास्त नाही 5च मिनटं. आता हे ब्रेड क्रम हे नंतर मिक्स करायचे ब्रेड क्रम ते. आता मिरच्या घेतलेल्या आहे 2-4 आणि त्यात गरम पाणी ओतणार आहे आणि त्या मी झाकून ठेवणार आहे बाजूला थोडा वेळ. हे पहा हे झाकून ठेवते. आणि आपण मिरची हे करून ठेवली होती ना पाण्यात, ती काढलेली आहे आता. आणि ती मिरची आम्ही आता मिक्सरच्या जारमध्ये ओतून घेते आता. हे बघा हे संपूर्ण ओतून घ्यायचं. याच्यात मी टाकणार आहे 2 टमाटर घेतलेले आहेत. ती पण जराशी चिरून घ्यायची, थोडीशी लाल असतील तेवढी चांगली टमाटी लाल घ्यायची. आणि त्याच्या अशा फोडी ह्या पद्धतीने फोडी करायच्या अशा. त्याचं मागचं पुढचं काढून टाकायचं काय असेल ते घाण आणि मिक्सरच्या जारमध्ये ती पण टाकायची. तर लसणाच्या 4-5 पाकळ्या होत्या त्या टाकलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं टाकते की आपल्याला थोडीच करायची आहे चटणी. तर त्याच्यामुळं अर्धा इंच आलं मी साल काढून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे. आता हे वाटून घेते. नंतर आता हे बघा हे ब्रेड क्रम आणि कोथिंबीर हे मिक्स करून ठेवलेलं मी. ब्रेड क्रम, रवा, दही आणि कोथिंबीर हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे याचा गोळा बनवते. हे तुम्हाला मिक्स करताना नाही दाखवलं, पण ब्रेड क्रम आणि रवा आणि आपलं दही आणि कोथिंबीर टाकली थोडीशी. ते झाले आपलं आता मळून. पीठ मळल्यासारखं करायचं आपलं आणि थोडा वेळ बाजूला ठेवायचं. नंतर आता इथे मी तेल लावते ह्याला जाळीला, आपलं उकडायचं आहे त्याला. आणि हे घ्यायचं आणि अशा पद्धतीने त्याच्या अशा
गोल गोल आपण कटलेट्स कसं बनवतो पण छोटे, तसं बनवायचं. हे संपूर्ण बनवून झालं का तुम्हाला दाखवते मी. अशा पद्धतीनेच बनवायचं. अगदी हेल्दी नाश्ता आहे, कमी तेलात, खूप छान. एकदा करून पहा तुम्ही, खरंच मस्त आहे, खूप छान लागतं खूप. आणि मुलांना तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता किंवा तुम्ही पटकनी कोण आलं नाश्त्याला तर ते पण खाऊ शकतात किंवा नाश्त्याला देऊ शकतात. ही झालेली आहे माझी करून. आता मी ह्याला गॅसवर मी पाणी ठेवलेलं आहे उकळायला. त्या पाण्यात आपले अशी चाळण ठेवलेली आहे ना, ती उकळायची जाळीवाली, त्याच्यात ठेवायचं आणि 5च मिनटं, जास्त नाही. का की ब्रेड तर शिजलेलंच आहे आपला, थोडासा रवा आहे तो पण शिजवायचा आहे. रवा किती छोटा घेतली होती वाटी मी, तर आता झाले हे उकडतपर्यंत आपण इकडं हे चटणी वाटली होती ना आपण, ती चटणी वाटून घेतलेली आहे ना मिक्सरमध्ये. इथं 1 चमचावर तेल टाकले आणि 1 चमचा पण नाही, कमीच आहे तेल टाकलेलं आहे. आणि त्याच्यात टाकायचे आपल्याला हे वाटलेलं सर्व मिरची म्हणजे चटणी. तर ही छान चटणी लागते. त्याच्याबरोबर कुठल्याबरोबर तुम्ही खाऊ शकता, मोमोबरोबर खाऊ शकता किंवा आणखीन कशाबरोबर तुम्ही, इडलीबरोबर बी खाऊ शकता ही चटणी. म्हणजे असं बऱ्याच पराठ्याबरोबर खाऊ शकता, भज्या बनवल्या त्याच्याबरोबर, पकोडे, सर्व काही त्याच्याबरोबर ही चटणी खाऊ शकता. खूप अप्रतिम लागते, खूप टेस्टी लागते. आता ही छान शिजवून द्यायची तिला व्यवस्थिशीर आणि मस्त अशी झाली चटणी. सुगंध फार सुटलेला आहे, रंग पण फार छान आलेला आहे तिला, एकदम लालजरच झालेली आहे ना मस्त. हे पहा, अशा पद्धतीने चटणी बनवली तर खूप खावंसं वाटणार. ही चटणी खूप छान लागते. आता हे छान शिजवून द्यायचं आपल्याला. चटणी शिजली पाहिजे, जेवढी शिजन ना तेवढी छान लागणार ही चटणी. त्याच्यात मीठ पण टाकलेलं आहे मी. तर ही बऱ्यापैकी झालेलीच आहे आपली चटणी जवळजवळ. आता ही बघा, तर मी हिला काढून घेणार आहे, बंद करणार आहे. पुरेशी झालेली आहे आपल्याला चटणी ही. छान 1-2 मिनिट ती शिजलेली आहे. जास्त पण शिजवायची नाही, की पातळ आपल्याला नाही करायची. अशा पद्धतीनेच झाली पाहिजे. थोडीशी अजून गॅस कमी केलेला आहे मी. आता हिला थंड होऊन द्यायचं थोडंसं, मग बंद करून टाकणार आहे मी आता गॅस. तर बाजूला ठेवते. आता आपण तिकडे उकळायला ठेवलेले आहे ना ते नाश्ता, तो नाश्ता पाहणार आहे. एकदम मस्त झालेला आहे पहा, पांढरा शुभ्र, आणि ते कोथिंबीर वगैरे छान दिसली त्याच्यावर. तर मी काढून घेते बाहेर. आणि हे पहा मस्त एकदम, ही चव खूप छान लागते याची. हे बघा, आता ह्याच्यात काढून घेते मी पटापट. अशा तऱ्हेने तुम्ही केले तर खरंच न खाणारी लोक बी आवडीने नाश्ता करून, भूक न लागत नसली तरी पण हा जर नाश्ता दिला ना तर खरंच तुमची लगेच भूक येणार तुम्हाला आणि 1 मिनटात सप्त करून टाकणार. अशी चविष्ट नाश्ता आहे तो. तर इथे मी चमच्यावर तेल टाकलेलं आहे, जास्त नाही. आणि इथे सफेद तीळ टाकलेली आहे, मोहरी टाकलेली आहे, सफेद तीळ टाकले, मिरची कापून टाकलेली आहे जराशी. इथं थोडंसं गाजर होतं माझ्याकडे, ते पण टाकलेलं आहे. कॉर्न होतं माझ्याकडं थोडे, ते टाकलेले आहे. म्हणजे तुमच्याकडं काही असू ते टाकू शकता तुम्ही. तुमच्याकडं कुठल्याही भाज्या असू किंवा फरसबी असू किंवा शिमला मिरची असू, काही असू, कोबी असू, तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. म्हणजे ह्याच भाज्या पाहिजे त्याच भाज्या पाहिजे असं काही नाही. तर हे बघा, छान असं खलवून मस्त झालेलं आहे. यातून आता ते ओतून देऊ त्याच्यात. हे बघा, हे नाश्ता केलेला आहे ना, तो ओतून द्यायचा. छान खमंग फोडणी बसली पाहिजे त्याला, सर्वीकडे लागलं पाहिजे, असं सगळं मिक्स करायचं. अशा पद्धतीने मिक्स केलं तर खूप चटकदार एकदम नाश्ता. तुम्ही जर कोणाला दिलं तर नक्कीच ते म्हणतील कशाचा केला आणि काय केलं एवढा टेस्टी कसा. तर नक्कीच तुम्ही करून पहा. मुलांच्या टिफिनसाठी बी उपयोगी पडणार, कोणी आलं तर त्यांना नाश्त्यासाठी बी उपयोगी पडणार किंवा चाटसाठी पण उपयोगी पडणार. तुम्ही स्टार्टर म्हटलं ना, स्टार्टरसाठीच पण उपयोगी पडणार. म्हणजे हे
डाएट स्टार्टर म्हटलं तरी चालेल, तेल कमी आणि उकडलेलं सर्व. तर अशा पद्धतीने हा नाश्ता आहे, खूप चविष्ट, खूप अप्रतिम लागतो. तर तुम्ही नक्कीच बनवून पहा या पद्धतीचा नाश्ता. खरंच चविष्ट आहे आणि खूप टेस्टी लागतो भरपूर. अगदी सोप्या पद्धतीत आणि सहज होणारा नाश्ता आहे. काय लागत नाही तिला. रवा 2 चमचे दही घातलेला आहे आणि रवा आणि 5 ब्रेडचे स्लाईज होते, त्यातले किनाऱ्या काढून टाकले फक्त. एवढंच लागतं आहे. आणि हे मग भाज्या लागतात 1-2 टाकायला का झालं. असल्या तुमच्याकडे तर टाका. निस्ता कोथिंबीरचा तडका दिला तरी पण चालेल. आणि ही चटणी बाजूला खूप अप्रतिम लागते. चटणीबरोबर खायला ते टेस्ट फार आहे. तर नक्कीच करून पहा एकदा. आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन माझं नवीन चॅनल आहे, तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. चॅनलला मदत करा तुम्ही जरा. हे पहा, अशा तऱ्हेने नाश्ता तयार होतो आपला. दिसायला मी देखणा दिसते पहा किती. तर आता तुम्हाला पुढे सांगते मी. आता पहा जरा. तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत. आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला दळत नाही चक्कीत. आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत. हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. तर नाश्ता आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, परत भेटूया.